हे एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो आपल्याकडे बघा, ज्याच्यात सांगितलं आहे की एक दुकानदार आहे ज्याच्याकडे 50 किलो गहू आहे, त्यांनी काही गहू 10% प्रॉफिटनं विकले, काही गहू 5% लॉसनं विकले। या व्यवहारात ओव्हरऑल त्याला 7% नफा झालेला आहे। तर आपल्याला विचारलेलं आहे त्याने किती गहू 10 किलो प्रॉफिटने आणि किती गहू 5% लॉसने विकले आहे। तो हे जे प्रॉब्लेम आहे मिक्सचर अँड अलिगेशननी सॉल्व होते। तर एका साईडला लिहायचं प्रॉफिट, दुसऱ्या साईडला लॉस आणि मधात आपल्याला झालेला गेन। ठीक आहे, तो 10% प्रॉफिट होतं, 5% लॉस। लॉस जो आहे ऑलवेज मायनसमध्ये लिहायचा। ठीक आहे, आणि या दोघांचा रिझल्ट आहे 7%। आता इथे जर आपण गेलो 7, ठीक आहे, हा मायनस फॉर्म्युल्यातला मायनस आहे आणि हा -5, आणि इकडे जर गेले तर हा 10 - 7, तो हा 3 होऊन जातो आणि याचा रिझल्ट येतो 12। तो 3 × 12, 3 × 3 म्हणजे 4:1च्या रेशोमध्ये आपल्याला डिवाइड करायचा आहे। टोटल 50 किलो आहे, तो 4 आणि 1 5 डिवाइड करा, 5 × 10 50, 4 × 10 40 आणि 10 × 1 10। तो 40 किलो प्रॉफिटनं आणि 10 किलो लॉसनं। थँक्यू।